इंद्रिय त्यांची सेवा करण्याची वृत्ती खंडित होणं, या पद्धतीचा अहंकार. किती पद्धती संपल्या शेंदाच्या? 4. आणि 5वी पद्धती आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना. आता थोडंसं प्रबोधन दृष्टिकोनातून मांडतो. आता तसे मानते वृत्ती खंडन मंडन सगळं मानते, पण तुम्हाला झोपा येईल. 7 ते 9ला तुमची सूर्यफुलं होतील, त्यामुळे जास्त तिकडे जात नाही. सोप्या भाषेमध्ये सांगतोय का, नीती आचरणा करता कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना या शेंद्याच्या दृष्टिकोनातून जर नाव कमवायचं असेल ना, तर एक वाक्य बोलतो, आल्या आयुष्यात असं काम करा, आल्या आयुष्यात असं काम करा की त्या कामाने तुमचं नाव झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि आल्या आयुष्यात असं नाव कमवा की ते सांगितल्यावर काम झालं पाहिजे. 2च बस, जास्त काहीच करू नका. कोणी सुद्धा जरी म्हटलं ना, ते कळे महाराज वगैरे गायनाच्या बाबतीत नाही कडे, ते नाव सांगितल्याबरोबर त्यांचं काम आठवलं पाहिजे, काय गातात ते. आपलं नाव सांगितलं लोकांनी फायली बंद नाही केल्या पाहिजे. काहींचं नाव सांगितलं महाराज जय हरी, तुम्ही लांब राहा, इथपर्यंत दुर्दैवी नावाची माणसं आहे. काय सांगितलं मी, कोणत्या क्षेत्रात काम करा, एक वाक्य सांगतोय का. त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर 100 माणसांची यादी निघली ना, पहिल्या यादीला तुमचं नाव पहिल्यांदा नाही आलं तरी चालेल, पण किमान त्या 100व्या नावाला आपल्या नावाशिवाय ती यादी पूर्ण नाही झाली पाहिजे, असं काम करता आलं पाहिजे. काय काम करता आलं पाहिजे. काही माणसांचं नाव सांगितलं तरी काम होतं की नाही, होतंय की नाही. खरंच थोडंसं कामान नाव होतं. गुरुवर्य भास्करगिरी जर महाराजांचं जर कधी नाव उच्चारलं तर केंद्राच्या ठिकाणी सुद्धा दखल घेण्यात आली. त्यावेळेस असणारं पहिलं ज्यावेळेस रामदर मंदिराच्या उठाव झाला, त्यावेळेस कार सेवकांच्या सगळ्या ताकदीनं निदड्या छातीनं प्रतिकार करणारे एकमेव महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व म्हणजे भास्करगिरी महाराज. हे वैभव उगच नाही पाहायला भेटलं. आता अयोध्यान मंदिरन एवढं त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या काळामधली यादी जर काढली तर विचार करायला गेला तर उपवासी पद्धतीने प्रचार केला त्यांनी. आता अयोध्येला जाताना आता त्यांनी उपवासी राहून मंदिर उभं केलं. आमच्या महाराजांनी ट्रिपा काढून मंदिराच्या जागेवर बंगले घेतले. मी खरं बोलतो, त्यामुळे माझा थोडा राग येतो काय काय ना. कधी कधी ना नीट ऐका, याचं मी असणार सांगन. तुमच्या या रस्त्याला जाताना टाकळीपाशी एक आश्रम आहे, काय नाव आहे त्या स्वामींचं, काहीतरी नाव आहे तिथं. टाकळी नेवासा रोडला पाठीमागे एक ठिकाणी काहीतरी आश्रम आहे. नाही दुसरं काहीतरी आहे नाव, नंतर माझ्या लक्षात आल्यावर सांगन. माझ्या वयानुसार आता ते ध्यानात नाही, सांगतो मी. त्याला काय हरकत नाही. त्या दृष्टिकोनातून विश्लेषण मला मांडायचं. त्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर नाव सांगितलं तरी काम झालं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. 5वी अवस्था. एक अमेरिकन नाटककाराने एक नाटक लिहिलं होतं जुन्या काळामध्ये, कहा राजा भोज कहा गंगोत्री. जुनं नाटक होतं. त्या भोज राजा महाराष्ट्रामध्ये एक अप्रतिम राजा होऊन गेला. असा विद्वान होता. आख्यायिका नीट ऐका, नावाने काम झालं पाहिजे. आणि त्या भोज राजाच्या हाताखाली असणारा एक काव्य पंडित होता, त्याचं नाव कालिदास होतं. कालिदासचे दोहे आजही भल्या भल्यांना सुटते नाही महाराज. तसे कबीरजींचे दोहे, तुलसीदासांचे, कालिदासाचे दोहे सुद्धा तितक्याच ताकदीचे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, आकाश से तेरे कौन है, कौन काजल शिकारी. ही सवय बाबा काय झाले, थोडं ती सवय लागलेली. आणि ते असावा. एक वाक्य सांगतो. गुरुवर्य आदरणीय भास्करगिरी महाराजांच्या सानिध्यात एकदा एक वाक्य ऐकलं होतं. त्यांना सुद्धा छंद होता. ते म्हणजे मी पहिले चांगलं गायचं, आनंद होता म्हणे मला. पण ते कीर्तनाची परंपरा, ते दुंडा महाराजांचं वाक्य सांगायचं, कीर्तन एक तर स्वरात करावं म्हणे. नीट ऐका बघ, आपल्या आपल्या करता, तुमच्या करता नाही, पण तुम्हाला ऐकलं तर काय हरकत नाही. नाही जमलं तर किमान जोरात तरी करावं, आणि दोन्ही नाही जमलं तर कीर्तनकाराने घरात मारावं. इकडे येऊ नये. संगीत या शब्दातले ताकदच आहे महाराज. संगीत शब्दातला घी बाजूला काढलं तर संत अवस्था शिल्लक राहते. ही ताकद आहे. आणि ज्याच्या गळ्यामध्ये आली ना ती माणसं भाग्यवान आहे. म्हणून मी सांगत असतो, गायकवाद कीर्तनकार, कीर्तनात किती घाम आला तर अजिबात पोसायचं नाही. तुम्ही म्हणणार का, लोकांना कळलं पाहिजे हा पैसा घामाचा आहे. लोक कधी कधी असा शब्द बदलून वापरतात, व्यासपीठाची मर्यादा वापरतात. कालिदास विद्वान होतं, त्याचं नाव सांगितलं तरी काम व्हायचं. याच्याकरता सिद्धांत सांगतो. काही काही माणसांच्या नावाने काम होतं. आपल्या वेळ कमी, पिकलिया सेंद कडू पण गेले, शेवटची अवस्था सांगतो ऐका. नावाने काम झालं पाहिजे. नेमकी त्या कालिदासा, पूर्वीचे राजे महाराजे युद्ध नीती करत नव्हते. त्यांची शास्त्र चर्चा व्हायची, विद्वत चर्चा व्हायची. आणि भोज राजाचा विद्वान म्हणजे कालिदास. कोणाशी चर्चा झाली का कालिदासासमोर आपण 100% हारणार या पद्धतीने चर्चेला बसायचं. आणि जो राजा चर्चेत जिंकल त्याला काही इनाम दिला जायचं. आणि त्या पद्धतीने तो सगळ्यात श्रेष्ठ. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रातलं तुमचं श्रेष्ठत्व जगाच्या दृष्टिकोनातून खपत नाही. माणसं निंदेचं शस्त्र उचलतात. ही समाजाची नीती आहे.
त्यावेळेस असणारा कालिदास असणारा एकांतवासा करता फिरण्याकरता देशाटना करता गेला आणि समोरच्या विद्वान राजाने सांगितलं आता चर्चा करायला मजा आहे, कारण कालिदासाच्या अनुपस्थित आपण भोज राजाला हरू शकतो आणि त्याच्या मोबदल्यात राज्य मिळवू शकतो. म्हणून त्याने पत्र लिहिलं, उद्याच्या उद्या चर्चेला तयार राहा, नाही तर मिळवलेलं राज्य सोडायला तयार राहा. नावाने काम हो त्याच्याकरता सांगतो. कालिदासाच्या अनुपस्थित भोजराजाला प्रश्न पडला, आता कसं काय जमन म्हटलं, शक्य नाही. कालिदास नाही तर मग त्याने सांगितलं असा पंडित शोधा उद्याच्या उद्या की ज्यानं असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर देता येईल, आपण त्याला अर्ध राज्य दान देऊ. पण पंडित ज्याच्याकडे गेलं तो म्हणायचा जर प्रश्न चुकले तर मग राज्य गेलं आणि जीवही गेला, मग ज्याने हा जीव दिला मग तो सुद्धा भेटणार नाही. सगळ्यांनी चर्चा खंडित केली. पण त्या राजाच्या असणाऱ्या नगरीमध्ये एक गंगुतेली नावाचा असणारा एक असा व्यक्ती होता. तो एका डोळ्याने अंध होता, कुरूप होता. तो म्हणला संधी चांगली, म्हणला याचं सोनं केलं पाहिजे. तो राजाकडे गेला, राजाला म्हणला मी उद्या चर्चा करायला तयार आहे. राजाने अवतार पाहिला, पाहुनिया तुझ्या रूपाचा आकार, म्हणला राजा तिथेच आईस्क्रीम झाला. पण म्हणतोय म्हणलो काय हरकत आहे, तू का म्हणे नाही विश्वासाच्या, म्हणे ठेवला विश्वास. म्हणला मग काय करा, पत्र लिहा म्हणे त्या पुढच्याला. काय लिहायचं म्हणे, तुला शास्त्र येतं तुम्ही लिहा ना. म्हणला मी आहे ना. पत्र लिहिताना असं लिहा म्हणला, कालिदासांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची. काही माणसं उगाच विद्वत्ता दाखवतात, मारा शब्दही कळत नाही. काही काही तर बोलणारे सुद्धा विद्वत्ता दाखवतात. काल परवा शेवगावला लग्नाला आलो होतो, 5-6 कीर्तनकार होतो आम्ही. मंडपाच्या स्टेजवर उतरल्यानंतर जो याच्यावाला होता ना बोलणारा, तो मला ऐका, महाराष्ट्रातली सगळी गुणजन रत्न कीर्तना करते, बहुमूल्य वेळ देऊन आलेले संयोजकांना माझी विनंती आहे, हाताजोगी सगळी कामं बाजूला ठेवा आणि आलेल्या कीर्तनकारांना आहे त्या जागेवर स्थानबद्ध करा. बाकीचे कीर्तनकार म्हणे आपला फार आदर चालला. म्हणलं तुम्ही सगळे 10वी नापास, हा प्रॉब्लेम. म्हणलं व्याकरण कळतं का म्हणलं. तू म्हणलं कसं काय, अरे स्थानबद्ध म्हणजे जेलमध्ये बंद करणे. म्हणलं तर काय गुन्हा केला लागणार येऊन आपण करीतो पेरा. पण आपली पुढे वापरतात माहिती का, मी सुद्धा देव आहे तत्वमासी बोधाच्या पुढची अवस्था म्हणजे वासुदेव. आपले वासुदेव कडे वापरतात. जर एखाद्याच्या कुटुंबात कलह झाला ना, भांडण, मग आपण विचारायचं रामभाऊ कसं काय, काही नाही आपल्या परपंचाचा पार. भाजनात सुद्धा तरुण पोरं आली ना, जुनी माणसं म्हणजे त्या पोरांनी पार भाजनाचा. इतका दुर्बल शब्द आहे का तो, काय बोललो तो काय याचा विचार केले धारणा नाही. यादी नीट आहे का. चर्चेला सुरुवात झाली. समोरच्या पंडिताने 1 बोट वरती केलं, यांनी 2 बोट वरती केले. ते म्हणे पहिल्या प्रश्नात जिंकले. समोरच्याने 5 बोट वरती केले, या गंगुतेलीने असे 5 बोट मुठ्ठी बंद करून वरती केले, म्हणे दुसऱ्या प्रश्नात जिंकले. तिसऱ्याने असे 7 बोट वरती केले, याने असे मध्ये रेक मारली, तिसऱ्या प्रश्नात जिंकले म्हणे. चौथ्या प्रश्नात त्याने असणारं किंबहुना असा गोल असणारा बोट फिरवलं, गंगुतेलीने दुधाची बाटली वरती केली. 4ही प्रश्नामध्ये जिंकले आणि तो पंडित येऊन गंगुतेलीच्या पाया पडला. म्हणला कालिदासापेक्षा नक्कीच गुरुश्रेष्ठ आहे. म्हणला मी नुसतं नाव ऐकून होतं, पण तुम्ही विद्वान आहे म्हणे, तुम्ही जिंकले. राजाला काहीच नाही कळालं, जसं तुम्हाला काहीच नाही कळालं. 1, 2, 5, 7 काही कळालं, तसंच राजाला काहीच नाही कळालं. आता मी सांगतो, फोडून सांगतो, थोडं वेळ कमी तरी. राजा भोज राजा त्या व्यक्तीकडे आला. त्या पंडिताला म्हटला चर्चा संपली. म्हणे राजा माफ करा, फार विद्वान पंडित आहे म्हणे. अरे म्हणे चर्चा संपली, हो तुमचा पंडित विजय झाला. पण राजा म्हणे जाऊ दे आता त्याचा बागसोड, पण नेमकी तू काय विचारलं होतं ते उत्तर दे मला. तू 1 बोट वरती केलं होतं, त्याने 2 केले. म्हणे मी विचारलं होतं जगताची निर्मिती असणारे मायापासून आहे, त्याने सांगितलं 2 बोटे वरती केले. जगतामध्ये माया आणि ब्रह्म एकत्र आल्याशिवाय जगताची निर्मिती नाही, त्याने 2 बोट वरती केल्या. म्हणे मी सांगितलं होतं दुसरा प्रश्न आहे, जगताची निर्मिती पंचमहाभूतांपासून आहे. जसे पंचप्राण, प्राणापान, व्यान, उदान आणि समान, तसं पंचमहाभूतांपासून या देहाची निर्मिती आहे. त्याने उत्तर केलं मुठ्ठी बंद करून, हे पंचमहाभूत एकत्र आल्याशिवाय देहाची निर्मिती नाहीये. म्हणे मी त्याला तिसरा प्रश्न विचारला तर जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून, जगतामध्ये 7 समुद्र आहे, त्याने आडवी रेक मारली. म्हणला मधी मेरू पर्वत आहे. म्हणे मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला होता, मग तो मेरू पर्वत कोणाच्या शेजारी, त्याने असणाऱ्या दुधाची बाटलीवरती केली, तर दूधमय सागराच्या दृष्टिकोनातून तो वायव्येस असणारा तो पर्वत आहे, म्हणून तो जिंकला. हे उत्तर कोणाच्या दृष्टिकोनातून मिळाली, नीट ऐका जाणकार मंडळी. झोपा नाही ना आल्या, गाणे म्हणू की 1-2 काय ऐकावं, गाडी घोंगरापर्यंत माणसं गेली, इतकं दुर्दैव या कलियुगाचं. ऐका नाही महाराज, सांगणारे सुद्धा धोरणात नाही राहिले. मी त्या दिवशी एक शिवचरित्राचा भाग ऐकला, मी त्याच्यावर टीका नाही करत, पण ते सांगणारा इतका जीव तोडून सांगत होतं. म्हणला 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणत होतं. म्हणलं मी म्हणलं का नवीन आपाशेगण, आपण गुगलच्या काळातली माणसं आहोत, किती अपडेट व्हायला पाहिजे. व्हाया गुगल पुणा टू दिल्ली 2000 किलोमीटर आहे, ताशी घोडा 200 किलोमीटर पळंग का, हे सांगणाऱ्या घोड्याला कळत नसेल का. माणसं किती अपडेट व्हायला पाहिजे, हे सत्य वास्तव परिस्थिती आहे.
आता जर तुम्ही पास लाईव्ह बोलतोय आपण, काय फरक नाही पडत, पण सांगणाऱ्याला तर भान असलं पाहिजे ना कोणत्या काळात आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. गुरुजी आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मला तेवढा दृष्टांत सांगायला वेळ पुरणार नाही, फक्त सिद्धांत सांगतो. अपडेट व्हावं लागेल आपल्याला. अपडेट किती अपडेट व्हावं लागेल, माझा अनुभव मी त्याची शेअर केला. आता जर या बारकाल्या पोरांना सांगितलं ना स्वर्ग मृत्यू पाताळ वरती आहे, यांचा आन्सर असेल आपलं महाराष्ट्र काळे महाराज की आमचं यान चंद्रापर्यंत गेले, तर यानाने जर वरती सिद्ध केलं की वर स्वर्ग मृत्यू पाताळ, तरी आम्ही मान्य करू. इतका अपडेट व्हावं लागेल आपल्याला. काय वेल एज्युकेटेड ग्लोबल कीर्तनकार घडवण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. त्या पद्धतीचा विस्तार आहे आपल्याकडे. वेल एज्युकेशन आलं, सेमीचं इंग्लिश सर्व आलं, पण शिक्षण पद्धती तीच बुरसटलेली अजून. तुम्ही म्हणणार कसं काय, एका मिनिटात सिद्ध करतो मी, पुराव्याशिवाय बोलत नाही. माझा 5 वर्षाचा असणारा पुतण्या आहे, त्याला त्याच्याशी बोर झालं आणि ते कार्ट माझ्याकडे आलं 15 दिवसापूर्वी. म्हणला काका काहीतरी गोष्ट सांगा. त्याला म्हणलं बाळा काका पुतण्याच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. ते हुशार होतं. जे माझ्या ध्यानात आहे तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात सुद्धा नव्हतं. इतकं समाज अपडेट आहे. बाबा इतकी अपडेट ही माणसं. तर म्हणलं नाही, म्हणलं मी कीर्तन सांगतो. नको म्हणलं लय लांब येतो तू, हेच सांग म्हणला. म्हणलं काय गोष्ट सांग. आता मला काय गोष्ट येणार. म्हणलं बाळा एक कावळा होता बघा, शिक्षण पद्धती 80 वर्षापासून तिचे. म्हणलं मग कावळ्याला तहान लागली. म्हणलं मग कावळा गावात आला. म्हणलं ग्रामपंचायत पशी असणारं पाण्याचं पात्र पाहिलं. म्हटलं मग पण पाणी खोल गेलं होतं म्हणून कावळ्याने युक्तिवाद केला. त्या पाण्यामध्ये काय टाकलं, बोला बोला बोला, दगड. 80 वर्षापूर्वी तुमच्या काळातला कावळा दगडच टाकीत होता. इकडे जनरेशन तुमच्या काळातला कावळा दगडच टाकीत होता. परमेश्वर महाराज आपल्या काळातला कावळा ते काळे महाराज जर दगडच टाकीत होता, पुरावा तुमच्या काळातला कावळा जर दगडच टाकतो तर शिक्षण पद्धती किती सुधारली. अपडेट व्हा. त्याला म्हणलं 5 वाजता पाणी वरती आलं, कावळा पेला आणि निघून गेला. ते कार्ट थोडं संभ्रमित झालं, बाजूला गेला. म्हणलं काका कावळा मूर्ख होता पण सांगणारा महामूर्ख आहे म्हटलं. म्हणलं का रे. म्हणला कोणत्या काळातल्या गोष्टी आहे. 5ला कावळा 10ला कावळा जर दगड टाकायला लागला तर 5 वाजेपर्यंत ह्युमॅनिटी पॉवर टिकेल का. त्याला ऑर ऑप्शन प्रॉब्लेम सोल्युशन काही फॉर्म्युला नव्हता का कावळ्याला. म्हणलं का बरं. त्याने युटर्न घेऊन पुढे जायला पाहिजे होता. म्हणला पुढे शॉप मॉल होता, 25 पैशाला एक स्ट्रॉ भेटतो. म्हणला स्ट्रॉ आणू दे, स्ट्रॉ पाण्यात बुडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे. इतका अपडेट व्हावा लागेल आपल्याला. सिद्धांत संपला, आता दृष्टांत सांगतो ऐका. याचे 5 उत्तर मिळाले. आता राजा गंगोत्री इकडे गेला. म्हणला चर्चा संपली. तो म्हणला संपली माहितच नाही. म्हणतो उत्तर काय दिले. म्हणला आता त्याची उत्तर सांगू का, ऐकायची. आता नीट ऐका. त्याला सांगितलं. मग त्याने 1 बोट वरती केलं, तू काय 2 बोट वरती केले. म्हणलं ते म्हणे ते असं होतं, त्याने 1 बोट वरती केलं. मी असा अर्थ धरला की मी दरबारात येताना माझा एकच डोळा आहे. मला तो म्हणतोय चर्चेत हरवलं तर तोही पुढील, मी म्हणतो तुझे दोन्ही पुढील. तो म्हणलं मग त्याने 5 बोट वरती केलं, तू असे मुठ्ठी बंद का केली. कोणी गंगोत्री. मला वाटलं तो म्हणला जर असे दोन्ही फोडले तर तुझं हे फोडीन. पण तो म्हणला मी दोन्ही डोळे गेले तरी बुक्कीनं सुद्धा मारू शकतो. मी मग कशी मूर्ती मध्ये केली. अरे म्हणे वेड्या, मग त्याने असे 7 बोट वरती केले त्यावेळेस तू आडवी का मारली. म्हणे त्याने मला असं कारण असं म्हणला घरून निघताना मी 7 भाकरी आणल्या होत्या. मला वाटलं तो विचारतो या 7 भाकरी खातो कशा, म्हणून मी उत्तर दिलं 3:30 सकाळी आणि 3:30 संध्याकाळी, अर्धे. म्हणे मग शेवटला त्याने असं गोल बोट केलं. मग वरती दुधाची बाटली का केली. मला असं वाटलं या भाकरी कशा संग खातो म्हणून दुधाची बाटली वरती केली. नाव सांगितलं तरी काम झालं पाहिजे, असं जीवनामध्ये काहीतरी कार्य करता आलं पाहिजे. म्हणून साध्या पद्धतीची जीवनामध्ये काय करायची, करा रे बापानो साधना हरीची, जणी करणीचे करू नका. ही एक 5 तत्व जीवनामध्ये जपा. आणि शेवटची अवस्था सांगतो, जमेल त्या ठिकाणी परोपकार आणि परनिंदा. परोपकाराच्या जवळ जा पण परनिंदेच्या दृष्टिकोनातून इतके लांब राहा ना की त्या निंदेनं भल्या भल्यांना सुद्धा क्षम्य केलं नाही. म्हणून जीवनामध्ये कोणाची निंदा करू नका. पुरावा देतो, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली, मुका झालं वाचा गेली. म्हणून निंदेपासून जाणती माणसं थोडी बाजूला राहा. ही 6 तत्व ज्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीने जंपले ना, तर तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीने जसे त्या शेंदाची अवस्था होते ना, तसे या 3.5 हाताच्या शेंदामध्ये जरी या 6 तत्वाची प्रणाली आली ना, तैसे आम्हा केले पांडुरंगे अभंगाच्या पहिल्या कडूपण गेले पिकलिया कडूपण गेले पिकलिया कडूपण गेले पिकलिया पिकलिया
कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे विठ्ठलिया चेंद कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंग संत बहिराजात वेद महाराज की जय क्रोध हिमालय गाईचे काम क्रोध हिमालय गाईचे गेले तैसे आम्हा गेले पांडुरंग श्याम राम क्रोध हिमालय गाईचे काम क्रोध हिमालय गाईचे पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. या दोन्ही चरणांना एकच समरूप दृष्टांत देतो, लांबवणार अजिबात नाही. मग काय केलं पाहिजे? काही काही गोष्टी त्या त्या पद्धतीने शोभा देतात. पंचपंक बिना हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना शोभा नहीं दे तिने सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. म्हणून काहीतरी छंदाच्या ठिकाणी भजन करा. कोणतं भजन केलं पाहिजे? राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची. एवढा मोठा अट्टहास केला भास्कर गिरीजी महाराजांनी, केला की नाही? सगळ्या संतांनी अट्टहास केला. काय होण्याकरता? बोला ना, मी घरी जाऊ का? 10 मिनिटं राहिले. राम मंदिर होण्याकरता. मला 22 जानेवारीला बोतारड, मी लावी बोलतोय, जुन्नर तालुक्यात बोतारड आहे. तिथं असणारे काही विद्वान मंडळीने विचारलं, राम जन्म दृष्टिकोनातून असणारं त्या दृष्टिकोन विचारलं, म्हणजे राम हा जगाला एकमेव पर्याय आहे का? नीट ऐका बघा. काय कोणत्या वृत्तीची माणसं असतील मला माहित नाही, थोडं बाजूला येतो मी. ते म्हणले राम हा जगाला एकमेव पर्याय आहे का? म्हटलं 100% राम हा एकमेव पर्यायच आहे. ते म्हणे मग राम सोडून दुसरं काही नाही का? म्हणलं नीट ऐका, राम हा जगाला एकमेव पर्याय आहे आणि बाकीचे जर पर्याय असतील त्याच्यात रामच नाहीये. तितकी ताकद आहे राम म्हणता रामाची. म्हणून तर एवढा अट्टहास केला ना त्यांनी. कधी कधी म्हणा वाटतं महाराज ते मंदिर बनाएंगे म्हटल्यानंतर सुद्धा त्याला मारलं गेलं. काय भयान काळ होता. आता आपलं भाग्य आहे गड्या. पण तरी सुद्धा कोणत्या क्रियेत काम केलं? नीट ऐका, संत जीवनाची मर्यादा नाही सोडली. तितका आक्रमक त्यांना होता आला असत. पण जर ज्याच्यासाठी मंदिर बांधतोय तो जर मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, तर आपण मर्यादा सोडल्यानंतर आपल्याला काय ते कामच राहिलं का? मर्यादा से होंगे काम मर्यादा पुरुषोत्तम राम हम दीवाने राम के. टाळ वाजवा सगळ्यांनी, टाळे वाजवायचे. मर्यादा से होंगे काम मर्यादा पुरुषोत्तम राम हम दीवाने राम के. राम जी की चली डोली बोले बजरंग बली भक्ति अयोध्या धाम के. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी तारा बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. हे त्यांचे उपकार माना जरा. संत नवती जागा माणसाच्या सारखी ही ताकद त्याने सिद्ध केल्यामुळे आपल्याला इथं भजने करायला भेटतं. काही काही दलिंद्रे म्हणतात मग मंदिरातच राम आहे का? वेळ संपली माझी. येडपटा मंदिरातच खरा राम आहे. ते म्हणे मग जगामध्ये सर्व घटी राममध्ये हा देही एक अर्ध्या हळकोंडाने पिवळलेले. म्हणलं सगळीकडे आहे, बरोबर आहे ना. मग अयोध्येलाच का माता टेकवायचा? म्हणलं त्याच्याकरता टेकवायचा. गाडी पंक्चर झाल्यानंतर हवा सगळीकडे आहे, पण ती विशिष्ट ठिकाणी जाऊन भरावं लागते. तसे राम चराचरामध्ये जरी असला तर आस्थेने माता कुठं टेकावा याच्याकरता ते मंदिर आहे. कळतं ना? मग काय इथं जात बहिरा जात देव असणार आहे का? या ठिकाणी बाबांचं वास्तव्य सगळीकडे चराचरामध्ये आहे, पण आस्थेने कुठंतरी श्रद्धा समर्पित करण्याकरता, तो भाव समर्पित करण्याकरता हा आश्रम आहे. या ठिकाणी उपासना, या ठिकाणी साधू अवस्था आहे. म्हणून कामक्रोध लोभ. आपली वेळ संपली, 8:30ला थांबायच्या. दोन्ही चरणांकरता शेवटचा दृष्टांत देतो आणि शेवटची बहिरवे तुमच्याकडे सुपूर्त. आता नीट ऐका. कामक्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठवण गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. दोन्ही चरण एका मिनिटात सांगतो, जरा नीट ऐका. मीराबाई भजन करत असताना तल्लीन होऊन नाचत होत्या. बसलेल्या माता भगिनींना विनंती, नाचायचं असेल तर इकडे या, हरिपाठात नाचा.
इकडं नाचल्याचा फायदा आहे. मेवाडचा राजा असताना स्वतःच्या बापानं मुलीला विष पाहिलं तरी जगाताच्या मालकानं स्वतःहून ओढून घेतलं आणि मीराबाईला चांगलं ठेवलं. वेश्याच्या पोरगे असताना कान्होपात्रा पारमार्थाच्या वारकऱ्यांच्या मेळ्यात नाचली तर पंढरपूरला दर्शन तिचे नंतर आपल्याला भेटते. जरा भाग्यवान आहोत, इकडे येऊन नाचा, कुठेही नका नाचू. आता नाचणारा वर्ग भयानक आला. आता सध्या सीजन तेच चालू आहे. 2-2 तास यांच्यामुळे लग्न लेट आहे. हा वर्ग म्हणजे भूताचा आहे. तुम्ही म्हणणार याला पुराव्यासहित बोलतच नाही आवड महाराज. भूते वेताळ नाचते. नाचण्याची प्रथा भगवान शंकराच्या लग्नापासून आहे. फक्त भूत आणि वेताळ होते तेव्हा आढळणी नव्हत्या. मी थोडा स्पष्ट बोलतो, माझा राग येतो जरा कधी कधी. हा खरं आहे का खोट आहे? आजही त्यापणे थोडा विचार करा. काय कुठं गाये नाचे उडे आपुलिया छंदे, पण त्या प्रक्रियेचे शेवट संपला. जाऊ द्या. मीराबाई नाचताना भिकाराच्या पोराने बघितलं आणि आईला सांगितलं मला याच्याशी लग्न करायचे, माझी वेळ संपली. आठवं नाठवं आणि कामक्रोध लोभ काम निर्माण झाला. आईने विचार केला, जर नाही विचारावं तर याला क्रोध येईल. त्याने सांगितलं विचार. आईने सांगितलं नाही विचारलं तरी सुद्धा मीराबाईनं तर ऐकलेलं आहे आणि विचारलं तरी दोन्हीकडून सजा आयचे. सांगितलं माझा पोरगा म्हणते तुमच्याशी लग्न करायचंय. मीराबाईने सांगितलं 1 मिनिटात मी लग्नाला तयार आहे. नाठव गेला, लोभ निर्माण झाला. पण त्याच्याकरता 8 आहे म्हणे काय भजन करावं लागेल 10 दिवस. 10 दिवस भजन करावं लागेल. बसलं महाराज भजनाला. काय होणार होतं भजनानंतर? बोला बोला. भजनानंतर काय होणार होतं? तरुण वर्ग भजनात आल्यावर काय होणार होतं? अजून पुन्हा विचारतो. तरुण वर्ग भजन केल्यावर काय होणार आहे? मग या नाही इकडं. इकडं नको, तिकडं जातील. इकडं सांगू तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी नाही ऐकतील, पुढे रडतील. वेळ संपली आहे का? त्यावेळेस 10 दिवस भजनाला बसला. आठव कशाचा आहे? काय होणार आहे? लग्न. पण 10 दिवसानंतर असणारा दुर्ड आंबोला केला गे माये ब्रह्मादिका जो न पडे ठाय, या दृष्टिकोनातून वृत्ती स्थिरावली आणि नाठव झाला. नंतर मीराबाईने विचारलं उठाय लग्न करायचं? तो म्हणला अजिबात नाही, त्याच्याशी झालं. म्हणला तेरी सखी मंगल गाओरी धरती अंबर सजा उनकी छवि से लिखूं मैं तो प्यारे ना. भजनाला बसला होता, आठव होता लग्नाचा, पण चिंतने 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 तदरूपता. नाठव झाला, भेदा भेद भ्रम अमंगळ वृत्तीना झाला स्वयंमेव पांडुरंग. कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. याला म्हणा ती वृत्ती म्हणजे पिकली या सेंद कडूपण गेले. विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. जय जय काळ वेळ नाम उच्चारिता नाही. गुणीजनांची थोडी माफी मागतो, वेळ कमी पडते. एवढं समाज पुढचा विचार केला पाहिजे. अजून 10 मिनिटं नको, अजिबात नाही. कीर्तनकार आवरून घे वेळेत. शेवटच्या चरणाचा भाव मला फक्त मांडायचा आहे. तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे कोणतं भाग्य? नीट ऐका. इथे येऊन जर पारमार्थ घडला तर हे सुद्धा भाग्य. इथे येऊन जर अन्नदान घडलं ते सुद्धा भाग्य. किमान सामान्यातल्या सामान्याशी जरी प्रेमाने बोलता आलं ते सुद्धा भाग्य. किमान त्या गादीची मर्यादा राखून जरी तुम्हाला चांगलं वागता आलं हे सुद्धा भाग्यच. बस मी तेव्हाही बोललो ना आत्ताही बोलतो. फार कमी वयामध्ये एक विद्वान रत्न तुम्हाला लाभलेला आहे. किंमत कळेल नाही कळली, महाराष्ट्राचा दुर्दैव व्यक्ती गेल्यावर किंमत कळते. बरेचशा यादी मी मांडेल, विश्लेषण नाही, पण किमान आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळून घ्या. एक काळ असा येईल, एक वाक्य असणार आहे, इतकं फार सावध बोलतोय आणि ऑनलाईन बोलतोय. एक काळ असा येईल की तुम्ही सांगत होते की आम्ही त्या संस्थांच्या दुसऱ्या सप्त्यामध्ये होतो आणि बाबा आमच्या समोर बसलेले असायचे. किंबहुना ही परंपरा यायला फार वेळ लागणार नाही.
सगळ्यांनी तितकं सहकार्य करायचंय, कारण साधू जीवन कोणा करताय? आपल्यावानी एका दोत्राला गाठीन बँकेत कुठी कशाला आपल्यावानी के त्यांच्या कोणा करता समर्पित आहे? जगाच्या कल्याणाचे ना. उघडिले अन्न क्षेत्राचारी वर्ण पवित्र कशा करताय? तुमच्या करताचे ना. मग लेने को हरिनाम देने को अन्नदान किसनगिरी महाराज, बाबा भास्करगिरी महाराज असतील, सद्गुरू गंगागिरी, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, या परंपरा कशा करतात? तुमच्या उद्धारा करताय ना. या परंपरेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सेवा करायला भेटलं ना, तुकोबारा याला आपल्या जीवनातलं भाग्य म्हणतात. तो कामाने भाग्य या नावे मनीजे, तुकामने भाग्य या नावे मनी, तुकामने भाग्य या नावे मनीचे, तुकामने भाग्य या नावे मनीचे. संसारी जन्मी जयाची लागे, संसारी जन्मी जयाची लागे, काम क्रोध लोभ निभाले राही, काम क्रोध लोभ निभाले अवकिया सृष्टी झाली साठीवार अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची
कामने वाक्य काम काम क्रोध माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली लेपुरी देवा पुढे क्षमा अपराध महाराज तुझी सिद्ध क्षमा अपराध महाराज तुझी सिद्ध देव ज्ञानेश्वर महाराज की जय।